आपण तूर्त बंद करण्याचा निर्णय घेतला होता, त्याही चारा छावण्या आज बंद झालेल्या नाही आहेत किंवा बंद करण्याचा आता प्रश्नचिन्ह आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू राहणार। राज्यातल्या चारा छावण्या बंद करू नका, मुख्यमंत्र्यांची एकनाथ खडसेंना सूचना। तर चारा छावण्या बंद होणार नाहीत, एकनाथ खडसेंनी IBN लोकमतवर दिलं स्पष्टीकरण। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, उद्धव ठाकरेंनीही दिला इशारा। आता शेतकऱ्यांना शेतीमाल थेट ग्राहकांना विकता येणार, बाजार समिती मार्फतच शेतीमाल विकण्याची सक्ती उठवली। महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण आर्थिक महामंडळाच्या भ्रष्टाचाराची सरकार करणार चौकशी, IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। बुलढाण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये गदारोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि बँक मॅनेजरमध्येच हाणामारी। पालघरच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे अमित घोडा विजयी, काँग्रेसच्या राजेंद्र गावितांचा केला दणदणीत पराभव। कॉम्रेड गोविंद पानसरेंवरच्या हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण, पण मारेकरी अजूनही मोकाटच। कोल्हापूरमध्ये मॉर्निंग वॉक काढून केला निषेध। तर RR पाटील यांची आज पहिली पुण्यतिथी, सांगलीमध्ये शरद पवारांच्यासह अनेक नेत्यांनी वाहिली आदरांजली। सियाचीनमध्ये शहीद झालेले सुनील सूर्यवंशी यांच्यावर साताऱ्याजवळच्या मस्करवाडीमध्ये अंत्यसंस्कार। हिमवीराला अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले।